असा एकही क्षण तुमचा नाही की ज्या क्षणी तुम्ही जन्मग्रहण केलेला नसेल. असा एकही क्षण नाही की ज्या क्षणी तुमचा मृत्यू झालेला नसेल. कोणत्या क्षणाचा तुम्ही जन्मदिवस आणि मृत्यू दिवस वाढ करणार, साजरा करणार आहात. हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये, शरीर तुमचं नाहीये, तुमचं मन तुमचं नाहीये, तुमचं शरीर तुमचं नाहीये. दुर्लभो मनुष्यो भाव. भगवंत म्हणतात की मनुष्य जीवन खरंच दुर्लभ आहे. या दुर्लभ जीवनात दुर्लभो धम्म श्रवण, धम्म श्रवण करायलाच मिळाला नाही तर मनुष्य जीवन धोड्यात गेलं खड्ड्यात. तो सद्धम्म मिळाला नाही. सद्धम्म धारण करून धम्मात प्रतिष्ठित होण्यासंबंधीच हा सगळा जो संग्रह आहे पारमितांचा, तो संग्रहित करता आला नाही. तो मनुष्य जीवन गेलं खड्ड्यात. त्यामुळे आपण बुद्धांची ही प्राचीन विद्या, ही विद्या आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर आपल्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाली. तुमची 75 उलटली का नाही? दोघांचाही हा वाढदिवस आहे ना. दोघंही एकाच दिवशी मरणार आहात का? आत्ता मरायला तयार आहात का? कसं मरणार? हे बघा, तुम्ही जन्म घेतलाय, तुम्हाला ठाऊक आहे का बरं? काय ठाऊक नाही? कारण तुम्हाला पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान नाहीये. पूर्व जीवनात तुम्ही कोण होता याचं आकलन नाही झालं ना. तुम्ही पृथग्जन आहात, पण कल्याण पृथग्जन आहात. तुमची गणना कल्याण पृथग्जनामध्ये होते. कल्याण पृथग्जन अभ्यास करत आहात बोधी ज्ञान धारण करण्याचा. धम्मामध्ये प्रतिष्ठित झालेला आहात का? आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे का? आपण दोघांपैकी कोणीतरी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे काय? हो की नाही? नाही ना. तर तुम्ही कल्याण पृथ्वीजनांमध्ये मोडणार. कल्याण तुमचे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण झालेले आहेत का? झालेले आहेत का? तुम्हाला माहिती आहे का? बरं, माहिती नाही ते माहिती करून घेतलंय का? हे तुमचं एकट्या पुरतं सांगणं नाही आहे, सर्वांसाठी सांगणं आहे. फुटस्स लोक धम्मे चित्तं यस्य न कंपती अशोकं विरजं खेमं एकं मंगलम उत्तम. 38 मंगलांपैकी हा लोकधर्म आहे. आणि या लोक स्वभावाला सगळीच माणसं बळी पडतात. आम्ही असलो तरी आमच्या अंगात वाढदिवस येतो बरं का. आमच्या अंगात वाढदिवस. भिक्षुंनो, तुम्ही तुमच्या अंगात वाढदिवस येऊ देऊ नका. जो उपदेश भिक्षूंना तो उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुणी, देवतागण सगळ्यांना लागू पडायचं. हा लोकधर्म आहे. लोकधर्माच्या स्वभावात तुम्ही गुंतले, माराच्या क्षेत्रात तुम्ही गुंतले. पण दानं दत्वा शीलं समाधीत्वा उपोषतकं कत्वा तं असाधेति अभिनंदन्ति ध्यानंगोपज्यते विपस्सनंगोपज्यते मग्गंगोपज्यते फलंगोपज्यते अभिन्नंगोपज्यते समापत्तिंगोपज्यते. या साऱ्या उपलब्धी होत असतात जेव्हा 10 पारमितांचे आपण आपले परिपूर्णता स्थापित करण्यासाठी घडे परिपूर्ण करतो. आपण माहिती करून नाही घेतली, पण हे खरं आहे की आपल्याला संपूर्ण सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंततः निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी 10 पारमितांचे घडे परिपूर्ण भरणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येणार नाही. म्हणून भगवंत जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जात, उपासक उपासिकांमध्ये जात, धम्मदायादो, तुम्ही धम्माचे दायक बना, दायिका बना. जेव्हा जेव्हा उपासक उपासिकांकडे जात, धम्मदायक बना, धम्मदायादो. कधी बनणार? भिक्षूंच्या 4ही निश्रयांची परिपूर्ती करणाऱ्या उपासक उपासिकांना धम्मदायादो असं म्हटलं जातं. भिक्षू संघासाठी विहार बांधून दान करणं, त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं, त्यांना निवास करण्यासाठी 7 बाईबाराची कुटी बांधून दान करणे, संगाटी, उत्तरासंघ, अंतर्वास,
कमरबंद, भिक्षापात्र, पाणी पिण्याचा प्याला, पाणी गाळण्याचं वस्त्र, वस्त्रा, सुई धागा, ओपी, त्याला अट्ट परिष्कार म्हणतात. औषध म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चारही निश्रयांची परिपूर्ती करणारे उपासक. याखेरीज या चारही निश्रयांची परिपूर्ती करताना आपल्या मुला मुलींना भिक्खू संघासाठी, भिक्खुणी संघासाठी दान करावं. म्हणून धर्मदायक बनण्यासाठी तुम्ही तुमचा पहिला जर मुलगा झाला तर संघासाठी दान देण्याची ही परंपरा आहे. तुम्ही तुमच्या चित्तात हे आलं नाही, तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला दान दिलं नाही, आठवतं का? नाही ना. ही बाह्य ओळख आहे. ज्यांनी आपल्या मुलांना मुलींना भिक्खुनी भिक्खुणी संघासाठी जर दान दिलं, ही बाह्य ओळख आहे की या व्यक्तीचे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण भरलेले आहेत. या व्यक्तीला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचं हे बळ, पारमितांचं हे बळ झालेलं आहे. याखेरीज 10 पारमितांचे घडे महान सम्राट, ज्या सम्राट अशोकाचं नाव घेतोय आपण, पियदसी देवानंदीय, त्यांनी 10 वर्ष सातत्यानं चारही दिशेनं आलेला भिक्खू संघ, भिक्खुणी संघ एवढं दानादी कर्म त्यांच्यासाठी विहार बांधून दान केले, त्यांच्यासाठी शून्यागार बांधून दान केले, त्यांच्यासाठी 7x12च्या कुट्या बांधून दान केल्या. नव्हे तर तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला 23 मोठे मोठे विद्यापीठ निर्माण केले. हे बोधी ज्ञान धारण करण्यासाठी, समजण्यासाठी साऱ्या देशाचे लोक, जगातले लोक इथे यायचे या देशात. एवढंच स्वतःच्या मुलाला, मुलीला, जावयाला, नातवाला लंकेला पाठवून सारी लंका बुद्धमय गेली. धम्मदायक झाले. 10 पारमितांचे घडे भरले तरी मात्र मरणांतिक वेदना जेव्हा येतात, जाती की दुःख, भगवंत जन्म दुःख आहे. आता तुम्ही दुःख झालं असतं तर वाढदिवस साजरा केला असता काय? तर तुम्ही दुःखाचा दिवस साजरा करताय. या दुःख पंचमे अनेक जाती संसार संदावी संगने विसंग देह कारकन गवे संत दुःखा जाती पुनः पुनः देह कारकन दिठोसी पुनः देह निगासी सब बातें फासुका भग्गा गह कूटं विसंकितं विसंखारगतं चित्तं तन्हानु खयं अक्षदा इति. हे तुष्णे, तूच घर बांधणारी आहेस बरेस. या संसार चक्रात मी अनेक जन्म घेत गेलो, पुन्हा पुन्हा दुःखात पडत गेलो. हे तृष्ण्या, तुझ्या मात्र साऱ्या कड्याने भग्न केलेल्या आहेत. तू आता परत घर बांधूच शकणार नाही. हा अयं अंतिमा जाती, हा माझा अंतिम जन्म आहे. पुन्हा माझा पुनर्भव नाही, पुनर्जन्म नाही. तुम्ही आता 75वा हा वाढदिवस साजरा केलाय. 75 वर्ष तर कमीत कमी जगता आलं तुमच्या पुण्यकर्माच्या आधारावर. ज्या दिवशी आपल्या सगळ्यांचं पुण्यकर्म जगण्याचं ज्या क्षणी संपेल, त्या क्षणाला आपल्याला मृत्यूराज मान रोखूच शकणार नाही. पण मरणांतिक वेदना ज्या येतील ना, पृथकजनाच्या, कल्याण पुधुजनाच्या का असेना, मरणांतिक वेदना. कारण जन्म घेण्याचं जागृतपणे कसं जन्म घ्यायची ही कला तर आपण शिकलात, दोघांनी शिकलात की नाही? जागरूकपणे कसा जन्म घ्याल. आता वाढदिवस साजरा करताय ना, तर तुम्हाला जन्म ग्रहण करण्यासाठीची ही जागरूकता, सतोब संपजान. एकदा सती जुळली की संप्रजन्य जुळतं. सती संपजन्य न रंचती, एक क्षणी असा बेहोशीतला जाता कामा नये. कायानुभस्सी विहरती, वेदनासु वेदनानुभस्सी विहरती, चित्ते चित्तासु चित्तानुभस्सी विहरती, धम्मेसु धम्मानुभस्सी विहरती, आतापि संपजानो सतीमा. कायानुभसना, वेदनानुभसना, चित्तानुभसना, धम्मानुभसना करताना वेदना बच्च्या पहिल्या त्यांना नाही. ही सगळी मनुष्य प्राणी एकच काम करतात नाही. आपलं भवचक्र दुःखचक्र वाढत असतात. दुःखाची उत्पत्ती होते कशी आणि दुःखाचा नायनाट होतो कशा, दोनच गोष्टी शिकवल्या की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात दोनच तर सत्य आहे. एक दुःख समुदाय पहिलं सत्य आहे. दुःख निरोध आणि दुःख निरोध ग्रामीण पटवतात. प्रस्तावनेमध्ये बुद्ध आणि त्यांचा धर्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात. दोनच तर गोष्टी शिकवल्या. दुःखाची उत्पत्ती होते कशी आणि दुःखाचा नायनाट होतो कसा. मरणांतिक वेदना सम्राट अशोक त्याचे 10 घडे पारमितांचे भरले तरी मात्र मरणांतिक वेदना अपाय गतीच्याच आल्या. तुमच्या देखील सगळ्यांच्या, आमच्या सकट मरणांतिक वेदना येतील ना,
या अपायगतीकडे नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राणी, तुम्ही आंबेडकरवादी माणसं आहे की नाही? तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे ना? किती विरोधाभास. यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, पण यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे का? तुम्ही मेल्यानंतर कुठे जन्म घेसाल? कुठे जन्म घ्याल? तुम्हाला काही आयडिया आहे का? तुमचं नियोजन काय असणार आहे? आपल्याला वाटतं मेलं तर गेलं. आपण विज्ञान युगात राहतोय ना. मेल्यानंतर एक तर जाळलं जातं, नाहीतर दफनगिरी केला जातो. हे शरीर जे अग्निवायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, हे वेगवेगळे धातू आपापल्या धातूंमध्ये विलीनीकरण नष्ट होत नाही ना. नष्ट होत नाही. चित्ताला तर जाळलंच जात नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्यांनी कामतृष्णा 36, भवतृष्णा 36, विभवतृष्णा 36 सगळ्या तृष्णांचा मुळा सगळं नायनाट केलेला आहे. त्यांचा पुनर्भव नाही. सम्यक संबुद्ध असोत, पश्चिम बुद्ध असोत किंवा ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्यांना सावक बुद्ध म्हणतात. या 3 सत्वाचा पुनर्जन्म नाही, कारण त्यांनी साऱ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णाचा सारा सगळं त्यांचं निर्धारण केलंय, समोर निर्मूलन केलेलं आहे. त्यांचा पुनर्भव नाही. तुमच्या दोघांचा पुनर्जन्म होणार आहे की नाही? तुमचा होणार आहे? त्यांना माहिती नाही. तेव्हा हे उत्तर दिलं बरं. ही व्यक्ती काय म्हणते माहिती आहे? याचा पुनर्जन्म होणार नाही. कोण पाहायला गेला असं विचारते. आपल्याकडनं आपण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर. आपलं टावर तेवढं नाही आहे. हे टावर सम्यक संबुद्धांकडे असते. त्यांच्या अभिज्ञा असतात. दिव्य चक्षु, दिव्य शोध, परचित्त ज्ञानी, कुब्बे निवासानुसती ज्ञान, ही इतिबात आणि कामाशव, भवाशव, दृष्टाशव आणि अविद्याशव साऱ्या शवांचा क्षय केलेला असतो. 6 प्रकारची अभिज्ञामध्ये परिपूर्णता त्यांनी स्थापित केलेली असते. त्यांच्याकडे टावर असते, आपल्याकडे टावर नाही. तेव्हा आपण अविद्येत, आपल्याला माहिती नाही काय होतं ते. फक्त जाणून टाकलं जातं आणि मेलेल्यानंतर गाडून टाकलं जातं. संपलं, मेलं तर संपलंच समजतो. हे बोधी ज्ञानाच्या अभावामुळे आपण असं म्हणतो. तुम्ही आम्ही 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, ते हिंदू असोत, बौद्ध असो, जैन असो, शीख असोत, यहुदी असोत, मुस्लिम असो, ब्राह्मण असो, ब्राह्मण तर काळे गोरे, या देशातले की त्या देश, या वंशाचे की त्या वंशाचे असू देत, कुणी असू दे, सगळी माणसं रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं तुम्ही जगताय ना. तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन कोणता आहे? आपण जवळपास बाबासाहेब आंबेडकरवादी लोक असा विचार करतो. आम्ही असो, तुम्ही असो. नाही, आपण ना जीवन यापन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून जगलं पाहिजे. केवळ वैज्ञानिक दृष्टी, एकतरी वैज्ञानिक स्वतःपन्न सत्तागमी अनागामी अर्हत प्राप्त झालेला दिसतो का? पण आपल्याला मोठी खात असते. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. खोटा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची म्हणजे परिपूर्णता नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन लोकीय दृष्टिकोन आहे, हा बदलणार आहे. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन बोधी प्राप्त केले, स्वयंबुद्ध आहेत ते, स्वयं प्रयत्नाने स्वयंगुरु आहेत, त्यांचे कोणी गुरु नसतात. त्यामुळे त्यांनी ही जी बोधी प्राप्त केली, ही बोधी मिथ्या आहे, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान, संबोधी ज्ञानाच्या आउटलुकनं, संबोधी ज्ञानाच्या दृष्टिकोनात तुम्हाला एकतरी कर्म करता येतं का? तुमची विपश्यना झाली आहे याची की मागासले म्हणजे ते जाणून बोलून करवून घेतली तुम्ही ते बघ. म्हणजे एक तरी शिबिर केलं बरं का. सम्राट अशोक याचाच होता बरं. आता मी राजा आहे, मला वेळ मिळत नाही, तोही विपश्यना करत होता. पण तुम्ही विपश्यना करणारे हे समजू नका की आता मरणात आम्ही विपश्यना केली, आम्ही अनित्यबोध जागवून आम्ही आमचं शरीर त्याग. बोलणं बरं खूप सोपं आहे, पण सम्राट अशोकाचे हे हाल झाले. पाहतोय त्यांच्या पत्नीने बोधिवृक्ष जाळला होता आणि त्या मरणांतिक वेदना एवढ्या खचाखच घरीब होत आल्या की तिचं काय करू, तिचे कापून तुकडे करू काय. एवढा कठीण, एवढ्या दुःखद वेदनांचा संच साधलाय. मरणांतिक वेदना याच लोकांच्या घेऊन आल्या आणि समता पुष्ट होऊ शकली नाही. त्यामुळे बेहोशीत ते गेले. अकुशल विपाक संकीर्ण चित्त ऐसंकारी अकुशल विपाक हे चित्त उत्पन्न झालं, ज्यामुळे ते साप योनीमध्ये जन्माला आले. महावंशमध्ये कृष्ण 183 वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. अजून अशोकारामामध्ये तुम्ही गेला, धम्मलिपीच्या अक्षरात लिहिलेलं आहे. जिथे धम्मलिपीच्या अक्षरात लिहिलेलं आहे अशोकारामामध्ये, अभिलेखामध्ये, 9व्या अभिलेखामध्ये वाचा, तुम्हाला समजेल. महावंशमध्ये हा रिपोर्ट आलेला आहे.
मेल्यानंतर सम्राट अशोक मरण पावल्यानंतर सर्प योनीमध्ये, मी नाही सांगत, हे महावंशमध्ये वाचा तुम्ही. अभिधम्मत्त संगम भाग 2 पृष्ठ 595 वाचा तुम्ही. एवढा कार्यक्रम आहे. कोणी सांगितलं? महेंद्र, त्यांचाच मुलगा, जो 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्ण त्यांनी गाठलेली. आणि तो हे सांगतो माझ्या वडिलांचं काय झालं, आपल्या बोधी नेत्रांनी पाहतो साप योनीमध्ये गेला. अरे आता कसं करणार? बरं झालं त्यांचा मुलगा ते दम्म नाही झाले. अरे माझ्या वडिलांनी मला संघाला दान दिलं नसतं, माझ्या वडिनीला, माझ्या बहीण जावायला, माझ्या भाच्याला, सुमन नावाचा संघमित्राचा मुलगा तोही भिक्षू झाला, ते सगळे वरांचा. या 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त करणारा हा महेंद्र, ज्याची परवाचे महादेव भद्रेंकडून झाली, याचं नावही महादेव आहे. हा चौऱ्यागडचा महादेव, तो महादेवची लेणी, ती लेणी आहे, बुद्ध लेणी आहे. तिथे आता पदयात्रा घेऊन जाणार आहे. खांद्यावर खाऱ्याने लोक काय रंग नाही सापडला तर हळदीचा रंग लावायचे. पिवळं हे काशिका वस्त्र धारण करून महादेव म्हणते. आता परवा ते हरहर किल्ल्यावर जाऊन, तो हरणतांचा किल्ला आहे. ज्यांनी छंद अधिपती छंद संपयुक्त कानंचन दंबानंतर समुत्थानानंच रूपानंत अधिपती बच्चे बच्चे वीर्याधिपती वीर्य संपयुक्त कानंचन दंबानंतर समुत्थानानंच रूपानंत अधिपती बच्चे बच्चे चित्ताधिपती चित्त संपयुक्त कानंचन दंबानंतर समुत्थानानंच रूपानंत अधिपती बच्चे बच्चे विमंसाधिपती विमंस संपयुक्त कानंचन दंबानंतर समुत्थानानंच रूपानंत अधिपती बच्चे बच्चे छंद वीर्य चित्त इति या 4ही इद्धिपादाच्या बोधी ज्ञानाला धारण करून त्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला. आकाश मार्गाने चालणारे भिक्षू होते, विष पचवणारे भिक्षू होते. ब्राह्मणवाद्यांनी मात्र त्यांना शंकरात रूपांतर करून त्याचं विकृतीकरण केलं. ज्या असल्या ओरिजिनल महादेव, महादेवाच्या लेण्या पाहत तुम्ही. हा अरहंतांचा किल्ला होता, हर हर महादेव म्हणतात. तिथे पर्वत जाऊन आलो, तिथे केवढं मोठं बाहेर स्तूप आहे. तुला असं वाटत नव्हतं. तुमचं नाव आहे महादेव, हे जुने महान लोक कमीत कमी महादेव तरी नाव ठेवायचे. महादेव हा महादेव नावाचा अरहस्थवीर होता. 3ऱ्या महासंगायनानंतर महाराष्ट्रामध्ये महादंब रक्षित या ग्रीक मधले यवन भिक्षूंना पाठवलं आणि महिषा मंदिरामध्ये या महादेव नावाच्या स्थवीराला जे पाठवलं, महिषा हा सगळा सह्याद्रीचा डोंगर. अजून इतिहासज्ञ त्यावर त्या अरहत किल्ल्यावर काही गेले नाही, त्यांना संशोधन करता आलं नाही. भाई आज सगळं आले होते इथे, पण ते चढले नाही, नाशिक पर्यंत आले, पण ते इकडे आले नाही. त्यांनी त्यांची नोंद केली नाही, म्हणून इतिहासकार महत्व देत नाही. प्रत्यक्ष तुम्ही जाऊन या, तुम्ही पाहून या, केवढं मोठं स्तूप आहे. हे 9 कुंड आहेत, ते भिक्षूने बांधलेले कुंड आहेत. हे आपली विरासत आहे. अनंतांचा किल्ला, हरहर किल्ला. परवा जाऊन 3री वेळ. त्यामुळं महादेव नाव हे बुद्धिस्ट महान देव हे भिक्षूचं नाव होतं. माहिती नाही तुमचा जीवन प्रवास कसा होईल, पण एवढं खरं की श्वासावर लक्ष ठेवत पहा. सम्राट अशोक विपश्यना करत होते, पण घनीभूत एवढी संवेदना आली, समता पुष्ट होऊ शकली नाही. त्यामुळे बेहोशीत भोगता भावामध्ये शरीर त्याग झाला. म्हणून ते अकुशल विपाक संतीर्ण चित्त असंखारिक एकण अकुशल चित्त निर्माण झालं आणि ते बेहोशी सर्प योनीमध्ये गेले. सत्यक्रिया मात्र अर्हत या महेंद्र मंत्रीने महामैत्र्याने केली. म्हणजे माझ्या वडिलांनी मला संघामध्ये दान दिलं नसतं, मला अर्हत्व प्राप्त करायला मिळालं नसतं, या अभिज्ञा प्राप्त करायला मिळाल्या असत्या, हे सत्य आहे. ते खरं धम्मदायक झाले, हे सत्य आहे. या सत्य वचनानं त्यांचं मंगल, त्यांचं कल्याण देवता लोकांमध्ये मोठी संधी झाली. त्यांना चांगले आईवडील मिळाले, चांगले कल्याण मित्र मिळाले. 10 पारमितांचे घडे बघल्यानंतर मार्गदर्शक नसला, ही महारबंधन 10 मार्गबंधन तोडायची कशी? म्हणून भगवंत 6 ते 10 सायंकाळचे रात्रीचे उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी यांना मार्गदर्शन आहे. मार्गबंधन कशी तोडायची, मार्गदर्शन करायचे. रात्री 2 रात्री 10 ते 2 हा कालखंड देवता लोकांना मार्गदर्शन करायचे, मार्गबंधन कशी तोडायची. रात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत यात पहिल्या संवाद तासात, दुसऱ्या संवादात पहिल्या संज्ञा वेगळी तर निरोध समापत्ती ध्यानामध्ये रमण करायचे. दुसऱ्या ह्या संवाद तासाची त्यातला अर्धा कालखंड ज्यामध्ये पहिल्यांदा ते चक्रमण करायचे, आराम करायचे आणि नंतर चक्रमण करायचे. सकाळच्या 1.25 घंट्याचा करुणा समापत्ती ध्यानामध्ये असायचे. आणि करुणा समापत्तीच्या ध्यानात जिथे उठले आणि जिथे बक्क ब्रह्मा म्हणतो ना आपण, त्र्यंबकेश्वर तिथे सांगितलं जाते ते ब्रह्मगिरी आहे म्हणून. तिथे ब्रह्मा विष्णू महेश असं सांगितले 3 तसेच दिसतात.
ते ब्रह्म पारिसज्जा, ब्रह्म पुरोहिता, महाब्रह्मा, हे ब्रह्मलोकाची, ज्यामध्ये बकब्रह्मा तिथे आले होते ते ठिकाण हे आहे भगवंत, बरं का. हे त्र्यंबकेश्वरचं आहे हा बकब्रह्मा. बकब्रह्मा एकेकाळी सिद्धार्थ गौतमाच्या पूर्व जीवनामध्ये बोधिसत्व पुत्र होते आणि सकाळी सकाळी ध्यानामध्ये उठतात, बरं का. करुणा समापत्तीच्या ध्यानामध्ये जिथे बकाची वेळतात ना, असली ब्रह्मगिरी ही आपण कागदपत्रात वाचतो ती असली. गोयंका गुरुचे रस्ते तिथे घेऊन गेलो असतं तर गुरुजी तिथं परत नसले, असली धम्मगिरी असली ब्रह्मगिरी हे सांगितलं असतं. त्यामुळे हे मोठं वैभव ब्रह्मगिरीचं. महादेव नावाचा भिक्षू, त्या अरहंतांचा ताफा या ठिकाणी आलेला होता. आकाश मार्गाने जाणारे भिक्षू त्या ठिकाणी राहायचे. आपलं नावही कमीत कमी महादेव आहे. आता तुमचा कमीत कमी ही संघदानाची चेतना आहे ना, हे प्रत्येक व्यक्तीच्या चित्तामध्ये येऊन प्रत्येक संघदानाची या चारही निश्चयाची परिपूर्ती तुम्ही कराल तर तुमचे घडे भरतील. बोधगयेला तुम्हाला बुद्ध जयंतीचा उत्सव साजरा करताय. बुद्धी एवढीशी आहे तर एवढीशा बुद्धीच्या लोकांना कळतं का? तुम्हाला आमची बुद्धीच काढली, आमच्या वाढदिवसाला आले ना आमची बुद्धी काढली. बुद्ध जयंती कशी साजरी करायची हे आहे बुद्ध स्कंदात, पण तुम्ही वाचन करत नाही. बुद्ध जयंती बोधगयेला जाऊन साजरी करावी लागते. पठमं बोधिपल्लंकं द्वितीयं चंगनि विसंततीयं चंकमं सेक्टं चतुर्थं नतरागं पंचमं अजिबालं छठमं राजायतनं वंदेतं सप्तमं राजायतनं वंदे छठमं मुचलेंद्र सप्तमं राजायतनं वंदेतं बोधी वंदेतं बोधी. हे सातही सप्ताह पूजा करून बुद्धांच्या सगळ्या बुद्धांची मैत्री घेण्यासाठी हा बुद्धांचा जयंती उत्सव बोधगयेला जाऊन साजरा करावा लागतो. पठ्ठाणाच्या सुरात पठ्ठाणाचे सगळे ग्रंथ वाचून हे सप्ताह पूजा करून बुद्धांचा जयंती उत्सव बोधगयेला साजरा केला जातो. आता तुमच्या चित्तात येत नाही, दगडासारखे चित्त असतात. तर महादेवाची चित्तात ते ह्याला पाहिजे ना. तुम्ही आता बुद्धगयेला येणार का? हा सम्मास माझ्या जीवनामध्ये हा कल्याण मित्र, आमचे 10 पारमितांचे घडे भरले तरी मात्र कल्याण मित्र मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला धर्मामध्ये प्रतिष्ठित होण्या हा मारण बंधन तोडायची कशी हे कळत नाही. कमीत कमी नाही वेदना कळाल्या तर श्वास तर कळेल ना. शरीर त्यागताना श्वास तर कळेल ना. श्वास सोडत सोडत जागरूकपणे आपल्याला आपलं शरीर त्यागता आलं. ज्या ठिकाणी कुठे जन्म घेण्याचं काही निश्चित केलंय का? अजून नियोजन नाही केलं. आता नियोजन करायचं. कोणती वेळ कशी आहे? जन्म ग्रहण करायचं कसं जागरूकपणे? एक शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्तक्षण उत्पन्न होऊन नष्ट व्हावे लागतात. किती वेगात मृत्यू होऊ द्या. आमच्या हेरे सर हार्ट अटॅक निघाले की नाही? देशपांडे सर हार्ट अटॅक निघाले की नाही? हा एवढा किती वेगात मृत्यू ओढवतो. तरी देखील किती वेगात आपल्याला मृत्यू आला, किती कमी क्षणात आला, तरी मात्र शरीर त्यागण्यासाठी अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचय चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वज्जन चित्त, संपटित चंद चित्त, संतिरण चित्त, उत्थपन चित्त आणि 7 प्रकारचे जीवन चित्त. एकेका चित्ताचा एक एक क्षण चित्तक्षण, वेदनेचा उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण. या तीनही वेदनेच्या तीनही क्षणांमुळे एक चित्तक्षण तयार होतो आणि भगवंत एका चित्तक्षणात कुठेही जाऊन येऊ शकत होते. आता विचार करा, त्यांच्याकडे कोणतं यान होतं? ते आकाश मार्गाने उडून जाऊ शकतील का? तुमचा विश्वास नाही ना. तुमचा कुठे विश्वास? 2025 नोबेल कोणाला गेलं? जॉन क्लार्कला, डॉक्टर जॉन क्लार्कला. तो काय म्हणतो? म्हणजे या परमाणूची तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्याने. किती स्थूल वस्तू असली तरी तिचे संघटन एवढं, एखादा धुळीचा कण आरपार जाऊ शकतो, एखादा चेंडू पण जाऊ शकतो. मी विचारलं त्यांना, मी जाऊ शकेल काय? माणूस जाऊ शकेल काय? ते म्हणाले नाही. मी म्हणाले बुद्ध कसे गेले? ते अंतर्धान होऊ शकतात. एवढ्या निष्कर्षापर्यंत पोहोचले बरं का. माणूस अंतर्धान होऊ शकतो, पण ते या पहाडाच्या आरपार जाऊ शकत नाही का? आकाश मार्गाने जाऊ शकत नाही तर हो. हे संबोधी ज्ञान आहे. संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन भगवंताने या प्रकृतीचं सारं संश्लेषण विश्लेषण विघटन विभाजन केलं. अठ्ठकला या भौतिक जगाचं अंतिम सत्य, अंतिम मी काही असं बोलले. अठ्ठकला अग्निवायू जल आणि पृथ्वी धातून त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला अतिसूक्ष्म कण की त्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही अशा अतिसूक्ष्म कणाला अठ्ठकलाप असं म्हटलं जातं.
तुम्ही साधना केलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी साधना केलेली आहे की नाही? आता जेव्हा शरीर तरंग भंग होतं, सारं शरीर मी आहे की माझं आहे असं वाटायचं, तर मी कुणाला मी म्हणू, कुणाला माझं म्हणू? कुठल्या अग्निवायू जलवा पृथ्वी धातूंची प्रधानता घेऊन आली संवेदना, ती उत्पन्न होऊन ती तरंगांमध्ये बदलते. कुठल्या अग्निवायू जलवा पृथ्वी धातू, कुठला संस्कार हे? याला मी मानू, माझं शरीर म्हणू, मला माझं मन म्हणू? वेगळ्या सध्या संस्कार आणि विज्ञान मनाचे चारही स्कंद उत्पन्न होते तरंगांमध्ये, चित्तच्या तरंगांमध्ये. याला मी म्हणू, माझं शरीर म्हणू? आता कळून चुकलं की मी आणि माझं शरीर मी नाही, माझं चित्त मी नाही. कुणाला मी म्हणू? काय अधिकार चालतोय माझा? भगवंताचा चालतो. उपगुप्त नावाचे भिक्षू सम्राट अशोकाच्या कालखंडात जंगलात अरण्यात राहायचे. ते इथेचा अभ्यास करून एकाचे अनेक होऊ शकत, प्रत्यक्ष भगवंताचं रूप धारण करू शकत असत, एवढी इद्धी त्यांच्याकडे. मोगली पुत्र तिष्याना गेले, मुलींना दान द्यायचंच होतं त्यावेळेला, तरी एवढे व्याकुळ होते सम्राट अशोक. ही व्याकुळता समजून घेतल्या, परिचित ज्ञानी होते मोगली पुत्र तिष्य. म्हणते किती व्याकुळता, किती व्याकुळ आहे मी. अहो महाराज, ही व्याकुळतेची कारण सांगू काय? तुम्ही तुमच्या मुलींना विकासाचं दान दिलेलं नाही. आता मोठी मुलं झाल्यावर ऐकतात का? हे ऐकतील का आता तुमचं? मोठी मुलं झाल्यावर म्हणून लहानपणीच लहान मूल झालं लवकर भिक्खू संघाला दान देऊन टाकायचं, गळा कापला खोकला गेला. मोठी मुलं झाल्यावर कोणाच ऐकतात? तुम्ही तरी ऐकता झाले बाळा. म्हणजे मस्का मारायला बरं. सम्राट अशोक सांगितल्यानंतर संघमित्राचा न बोलवता घरी गेलाय. पोरी संघमित्रा, माझ्या वडिलांचा आवाज आहे, काही न सांगता कसं काय आले? आणि एवढं लाड करू लागले, कुरवाळू लागले, एवढीपर्यंत मस्का नाही मारला आजपर्यंत. आज काय झालं माझ्या वडिलांना? पोरी, तू भिक्षुणी बनतेस का ग? पहा किती कुरवाळपणे हळूवारपणे बोलतोय. आणि राजा आहे, कापून टाकलं असतं नाही म्हटलं असतं. राजा आहे पण कसा हळूहळू. राजा आहे, भिक्षुणी बनतेस का? हा 19 वर्षाचा झाला. महेंद्र तो ऐकेल का आता? तरी तो ऐकला ना. बघा, ही चित्ताची चेतना तुमची कधी येईल? हे चित्त उत्पन्न होईल कसं? मी माझे मुलं मुली निकुणी संघासाठी दादी बाह्य ओळख आहे. तुमच्या हितासाठी, तुमच्या कल्याणासाठी. तुमचे 10 पारमितांचे घडे वळणार नाही, तुम्हाला तुमचे मार्गदर्शक कल्याण मित्र मिळणार नाही. मुक्ती दूर आहे. म्हणून या 10 पारमितांचे घडे परिपूर्ण करण्यासाठी वारंवार गृहस्थांनी संघदानाचे कार्यक्रम, संघाच्या 4ही विषयांची परिपूर्ती करण्याची परिपूर्णता साध्य केली. त्या आधारावर बोधगयेला जाऊन तिथे कुठे जन्म घ्यायचा ना, तिथे बोधी वृक्षामध्ये बुद्धांचं रूप आहे. कुठे आताच ठरवून टाकायचं जन्म कसा जागरूकपणे घ्यायचा. कुणाच्या पोटी? नाती आहेत का? तर तिथे बोधी वृक्षात जायचं आणि तिथे सत्यक्रिया करायची. आपल्या आजचा उपोषणाचा दिवस आहे ना, पौर्णिमेचा अमावस्येचा दिवस आहे, चांगला दिवस सापडलाय बरं का. बोधगयेला बुद्ध जयंतीच्या मी तिथेच राहतो दरवर्षी. 7 दिवस सप्ताह पूजा करून बुद्धांचा जयंती, त्याचे सगळ्या बुद्धांची येणाऱ्या भविष्य काळातल्या, वर्तमानातल्या आणि भूतकाळातल्या सगळ्या बुद्धांची मैत्री ग्रहण करण्यासाठीच आपण बुद्ध जयंतीचा बोधगयेला करावा. तुम्ही 7 दिवस करा ना, सारा त्रिपिटक चालणारा अभ्यास करणाऱ्यांना बोलवा, अभ्यासाचे सगळे माहिती करून सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षांची सगळे जळणघळ समजावून घ्या नीट. हे संबोधित ज्ञानाचा आउटलुकाने जगा. अशी ते पीते खायते साहित्य संपजानकारी होती. गते ठिते सुते जागृते संपजानकारी, संघाटी पत्तन जीवनधारणे संपजानकारी होती. चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना सतोम संपजान. आता हळूहळू समजलं ना, वेदनांचा उदय होतो. उदय पहिलं ज्ञान नीती अनित्य ज्ञान. वेदनांचा उदय वेद जाणणं म्हणजे अनित्याचं हे ज्ञान आहे. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. जशी जशी आपण ह्या सगळ्या समस्या ज्ञान, विपश्यना ज्ञानाच्या आधार, शमन भावनेचे कंबट ठाम. जसं सुरुवातीला आपण आनापानसती आणि इतर 40 प्रकारचे शमन भावने, चित्त शांतच झालं नाही, एकाग्रच झालं नाही. शमन भावनेच्या अभ्यासाच्या आधारावर आपण विपश्यना भावनेचा अभ्यास करू. मार्गदर्शक जेव्हा मिळतोय तेव्हा वारंवार मार्गदर्शन करताना समस्या ज्ञान, उदय विज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निपिता ज्ञान, विचित काम्यता ज्ञान, परिसंग ज्ञान, संकारोपेक्षा ज्ञान, अनुलोम ज्ञान, या 10 ज्ञानाच्या परिपूर्णता समजावून सांगण्याचे वैभव जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होणार नाही ना, तोपर्यंत सत्तम माझा प्रचार आणि प्रसार करणं लय दुर्लभ आहे. भगवंताच्या पहिल्याच वर्षावासात पंचवर्गीय संदेश
भिक्षू झाले. 6 वाजून यश नावाचं, यशचे सारे नातेवाईक सगळे त्या पहिल्या वर्षावर जात आले. 60 भिक्षू झाले. 6 प्रकारचे अभिज्ञा ज्ञानामध्ये परिपूर्णता गाठलेली. एकटा भिक्षू एकट्या दिशेने एकटा गेला. चरत भिक्षवे चारिकन बहुजन हिताय बहुजन सुखाय. सैद्धांतिक आणि व्यावहारिक 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता प्राप्त झालेल्या भिक्षूंना एकटा एका दिशेला एक भिक्षू गेला. भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष समजावून देण्याचं, मार्गदर्शकाचं, कल्याण मित्रांची भूमिका उठवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. म्हणून ते एकटं जात असत. आणि आज 70 वर्ष होत आहेत धर्मांतरात, धम्मक्रांतीला. तुम्ही धम्मक्रांतीचं समर्थन करणारे लोक, तुम्हाला सैद्धांतिक पक्षही माहिती नाही आणि व्यावहारिक पक्षही माहिती नाही. आता एक शिबिर केल्याने काय होतं, ते केवळ स्पर्श होतो. पहिलं पाऊल टाकणं, जास्त अर्थ नाही. तुम्ही एक शिबिर केलं तर पहिलं धम्माच्या क्षेत्रात केवळ पहिलं पाऊल टाकणं एवढाच अर्थ आहे, जास्त नाही. जसं जसं आपण तपू ना, तपोच ब्रह्मचर्यांचे आर्य सच्चान दर्शन निपाण सच्ची क्रियाचे एतम. जन्मदिवस साजरा करताना थोडासा आनंदात असतो, उसळून जातो, आणि मृत्यूचा दिवस आला तर किती निराश असतो. हे लोकस्वभावामध्ये गुंतून जातो आपण. कधी 24 तास कसं प्रफुल्लतेनं जीवन यापन करता यायला हवं. पाहिलं तसे तुमचे चेहरे, अरे अरे काही कामाचे आहेत का? कसं प्रसन्नतेने जीवन यापन करता यायला हवं. त्यामुळे ही जगण्याची, त्याला सम्यक दृष्टी नेहमीच सोबत घेऊन चालावं लागतं. चालताना, बसताना, उठता. सम्यक दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे असे फालतू शब्द वापरत राहत आहे. भगवंताने एकेका शब्दाची कशी परिपूर्णता स्थापित केलेली आहे. दुःखी ज्ञानन, दुःख समुदय ज्ञानन, दुःख निरोधी ज्ञानन, दुःख निरोधगामिनी पटिपदाय ज्ञानंती इति उच्यते इति विक्कवे संमादिट्टी. दुःख समुदय, दुःख निरोधगामिनी पटिपदा. हे चारही सत्याचा अनुभव करत करत कायावाच्या मनाने कर्म करणं, याला म्हणतात सम्यक दृष्टी. उदय व्यय जाणं. तुम्हाला खाता तरी येतं का, पिता तरी येतं का शुद्ध चित्ताने? पाणी तरी पिता येतं. आता एक तर विपश्यना झाली, पाणी कसं प्यायचं समजलं का? तहान लागली, घट पाणी प्याले झाले, हे याला बेहोशीतलं पाणी मिळतं. इथं ग्लासाचा काठ लागला ना, काय समजत नव्हता त्याचा उदय. एक घोट इथे आल्यानंतर काय समजत नव्हता, गिळताना काय समजत नव्हता, पोटात गेल्यानंतर काय समजत नव्हता. त्याचा उदय वे जाणं तेव्हा शुद्ध चित्तानं पाणी अनित्य बोध पुष्ट करत करत ग्रहण करणं. आणि जेवता येत नाही, ढुंगण धुता येत नाही, लग्नी करता येत नाही, एवढी अडचण आहे नाहीये ना. बेहोशीत, सारं जग बेहोशीत आहे. विद्या पच्चे यासारखा जिथे जात पटीचे समुत्पादच समजा. धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मण नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. तो सत्य असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून श्रोतापन्न, सकदागानी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करून मुक्तीच्या 4ही पायऱ्या प्रतिष्ठापित केल्या जातात. हे तथ्य संबोधित ज्ञानाच्या आधारावरची दृष्टी नेहमीच तुम्हाला सम्यक दृष्टी घेऊन जगता येत नाही ना, इथे अडचण आहे. म्हणून सखोल पद्धतीने आपण आपल्या जीवनाचा हे नाम आणि रूप, हे शरीर आणि मन याचा परस्पर संबंध तथागतांना संबोधित ज्ञानाच्या आधारावर जी सोडवणूक करता आली, ही संपूर्णत्व जाणलं त्यांनी. तुम्ही म्हणता काय, सायंटिस्ट जरी आले ना, त्यांना विचारलं जगात संपूर्णत्व काय असतं का, ते म्हणतात नाही. त्यांना काय माहिती, संबोधित ज्ञानाची दृष्टी ही संपूर्णत्वापर्यंत पोहोचवणारी आहे. ते भूत, वर्तमान आणि भविष्यात तीनही कालखंडातील परिपूर्ण जाणकारी आहे. पण हे ब्लूटूथ भगवान बुद्धाने पाहिलं असेल का, हे समजत असेल. तुम्ही म्हणाल नाही, हे चिल्लर वस्तू आहे भगवंताच्या पुढे. भूत, वर्तमान, भविष्य तीनही कालखंडातली परिपूर्ण जाणकारी. आता आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत की नाही, माझ्यासमोर प्रश्न होतात. मी एका अनंत भिक्षूंना, बरं का, अनंत भिक्षू, ही छडी आहे ना, साधनानंद महादेव, त्यांच्याबरोबर रशावास केला. माझा विश्वासच नव्हता हे अनंत आहेत की नाही. अनुमती घेतली, मला तुमच्याबरोबर ध्यान करण्याची अनुमती द्यावी. सायंकाळी 6 वाजल्यापासून तर पहाटेला 5 वाजेपर्यंत मी त्याच्याबरोबर राहायचो. दिवसानं झोपा काढायचो 12 नंतर. मी जवळून अगदी पाहिलं की ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं 24 तास कसा जागरूक असतो, हे जवळून पाहिले. खरंच मी, हा माझा प्रश्न होता ना, खरंच बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते का, आहेत का, ते भावी बुद्ध बनणार आहेत का. भावी बुद्ध म्हणजे भविष्यातले, पण ते आर्य मैत्रेय सम्यक बुद्ध बनणार आहेत की नाही याची उकल भंतेकडून केली.
माझी 2-4 छातीच फुटली ज्यावेळेला हो म्हटलं त्या. बाबासाहेब आंबेडकर 16 असंख्य 1,00,000 कल्प एवढ्या जीवनातल्या सगळ्यात 30ही पारमितांचा डोंगर घेऊन त्या 80,000 वर्ष जगणार आहेत ते. 80,000 वर्ष. तुमचा विश्वासच नाही होणार ना ह्या स्टेटमेंटवर, होईल का विश्वास? नाही. म्हणजे तिथपर्यंत पोहोचत नाही ना काय ते कव्हरेजच्या बाहेर असल्यावर तसंच होते. बाबासाहेबांचा मोबाईल नंबर देऊ काय? म्हणजे हे वैभव आपल्याला सर्वसाधारण व्यक्तींना खरंच कारण दृष्टीच नाही. आपण आपल्या स्वभावाचे बळी असतो आणि आपला स्वभाव, तुम्ही कोणत्या स्वभावाचे हे तरी तुम्हाला माहित झालंय का? तुम्ही राग मुलक, द्वेष मुलक, मोह मुलक, बुद्धी मुलक, भय मुलक, इतर तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहेत? बरं बाबासाहेब कोणत्या स्वभावाचे माहिती होत? बरं गोविंद गुरुजी कोणत्या स्वभावाचे होत माहिती होत? तुम्ही विचारलं का सर? गुरुजींना विचारलं कोणत्या स्वभावाचे होतं? मी विचारलं. बापरे, किती द्वेषपूर्ण, किती द्वेषमूलक. गुरुजी सांगायचे थोडं जरी काय झालं किती द्वेषमूलक चित्त बघा, किती अहंकार भरलेला होता. बाबासाहेबांचा स्वभाव बुद्धिमूलक स्वभावाचे त्या व्यक्ती होते. हे बुद्धिमूलक या बोधिसत्वाचं चित्त ना, पुण्य कर्माचा संग्रह आहे ना. बाबासाहेबांनी 395 कलमांमध्ये त्या देशाचं संविधान का लिहिलं याचे हे वैभव या संविधानात आहे. 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, सुखावेदना, दुखावेदना, अदुखा, असुखावेदना, शारीरिक वेदना, सौमनस्य आणि अवमनस्य. सौमनस्य जेव्हा चित्त प्रसन्न असतं ना, त्या चित्तातले सौमनस्य वेदना असतात. जेव्हा दुर्मन असतं, बेचैन असतं, व्याकुळ असतं ना, तेव्हा चित्तातले गौरमनस्य वेदना असतात. या वेदनांच्या आधारे आपण आपल्या स्वभावाची निर्मिती करतो. बाह्य शक्ती याला कुठलीच जबाबदार नसते. हे दुःखचक्र, भावचक्र, लोकचक्र आपण स्वतः निर्माण केलेलं असतं. वेदना पश्चातांना, म्हणून हे मनुष्यत्वप्रमाणे एकच काम करतात, वेदना पश्चातांना, वेदना पश्चातांना. आता मात्र दुर्लभ बुद्ध उत्पादही मस्मी लोक आहे. बुद्ध जर उत्पन्न झाले नसते तर ही विद्या कुठून दिली असते आपल्याला? हे आपल्यासाठी सर्वांच्या कल्याणासाठी आहे. मनुष्य व मनुष्य तर प्राण्याच्या कल्याणासाठी आहे. देवता आणि मनुष्यांचे गुरु आहेत. आता तुम्ही रोज वंदने म्हणते पण त्या देवतांवरती तुमचा विश्वास नाही. ऐका ऐका, कठीण काम आहे ना. आता बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार आहे हे लक्षात राहतं बरोबर. हे काल्पनिक भांडार ब्राह्मणवाद्याचं चढवून टाकलं. पहिल्यांदाच बाबासाहेबांनी नाकारून टाकलं. पण धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा वाचा ना तुम्ही. उमट्टा देवाच्या तू महाराजी देवता, कामंतिसा देवता, यामा देवता, तुषिता देवता, मानती देवता, परमवसत देवता. कैलास मंदिर पाहिले का औरंगाबादचं लेणीतलं? ते आपलीच विरासत आहे. त्यात हे तिथे महाराजचं चित्र आहे बरं का. 16 प्रकारचे रूप ब्रह्म लोकांचं चित्र नाही तिथे. आपल्याला वाटतं कैलास लेणे हिंदूंचं असं नाही आहे, आपली विरासत. तर तू महाराजी देवता सगळं चित्रीकरण आहे तिथे. त्यांना कळत नाही, उगत नाही. सगळं जे वैभव आता दिसतं त्याचं विकृतीकरण झालं प्रतिक्रांती झाल्यानंतर. आणि बाबासाहेबांनाच या देशातल्या इतिहासाचे स्वरूप, इतिहास केवळ बाबासाहेब आंबेडकरांनाच कळला. कदाचित बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर आपले हाल म्हणून विचारले नसते. तर बाबासाहेबांचे सर्वसाधारण व्यक्ती नाही. गुरुचंद्रमणी म्हणून म्हणायचे माझ्यापेक्षा कितीतरी महान कसा जन्म असतो. म्हणून आपण जागरूकपणे आपल्या वाढदिवसाच्या संबंधित जागरूकपणे आपल्याला ही काय त्यागत आनंदत्व दानादी कर्म करून उपवसत कम्मं कथवा तंग साधेतील उपवसत कर्म करायचे. पौर्णिमा, अमावस्या, अष्टमीचे, अष्टमी दोन्ही, पौर्णिमा दोन्ही असते. याखेरीज हा अभ्यास सोडायचा नाही. अभ्यासामध्ये तुमची कंटिन्युटी नाही राहत ना कधी, आहे का? सुटून जाते कधी. म्हणून जशी जशी कंटिन्युटी असली ह्या दानादी कर्म करण्यातनं ही चेतना कमीत कमी कुशल चित्त निर्माण करण्याची ही संपूर्ण आपल्या हातात असते. म्हणून कोणी म्हणतात नाही नाही ते क्रमाने सगळी विद्या धारण केली पाहिजे, तुम्ही पहिल्यांदा दानादी कर्म करा, तुम्ही विपश्यना नंतर करा. अरे बाबा हे जगणं अशी ते पिते खायते हे एवढं सांगतायत भगवंत, सोपं नाही आहे जगणं म्हणजे. त्यामुळे भगवान बुद्ध उत्पन्न झाले, त्यांनी या सद्धम्माची सगळी रोपं पेरली. तुम्हा आम्हाला हा धम्म धारण करायला मिळाला आहे केवळ आपल्या पुण्यकर्माच्या आधारावरचं. हे जे बल आहे आपल्याला, हे बल आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं हे पूर्णपणे जागरूकपणे जन्म ग्रहण करण्यासाठी सत्यक्रिया करून हा जागरूकपणे ज्या ठिकाणी जन्म घ्यायचा आहे त्या ठिकाणी घेता येतं. बाबासाहेब आता तुषिता देवता लोकांमध्ये आहे, त्यांचं नाव सुदर्शन असं आहे. मला नव्हतं समजत, माझं तेवढं टावत नाही, मी कवरेजच्या बाहेर आहे. मी त्यांना विचारलं खरंच बाबासाहेब तिथे आहेत का? त्यांचं शरीर प्रकाशमान आहे.
बाबासाहेबांचा आता शरीर प्रकाश. तुम्हाला तिथे जायचं आहे का बाबासाहेब जिथे आहे तिथे? महादेवरावजी तुम्हाला जायचं आहे का? कशी कशी इच्छा आहे पाहा. माताजींना विचारायचं, गुरुजी कुठे गेले, तुम्हाला काही सांगितलं? नहीं नहीं बनते जी, मुझे कुछ भी नहीं पता है, लेकिन ये तो बात कर रहे थे कि जहां जहां पर मैं जाऊंगा ना, इलायची तुझी वहां पर ले जाऊंगा. मुझे क्या पता बनते जी वो कहाँ गए, मैं कैसे जाऊं. उन्होंने कहा कि सम्यक संकल्प करना होगा, सम्यक संकल्प करना होगा, जा सकते. माताजींना जेव्हा आचार्य केलं ना, पहले गुरुजींना विचारलं सोबत, गुरुजींना पहले ध्यान की अर्पणा समाधि में जब पहुंच गए तब इलायची को आचार्य बने. ते पहिल्या ध्यानाची अर्पणा समाधी पर्यंत पोहोचण्याची ताकद नाही ज्यांच्याकडे आली ना, तो दुर्गतीपासून निश्चित, जरी अपायगतीचे कर्म असले, कर्म संस्कार असले, तरी अपायगतीच्या संस्कारांना रोखून सुगती प्राप्त करण्याची क्षमता प्राप्त करू शकतो. निश्चितपणे आपल्या सगळ्या पारिवारिक सगळ्या लोकांना, सगळ्याच या सहभागी, या संगदानाच्या समारंभात सहभागी होणाऱ्या उपासक उपासिकांना हे पहिल्या ध्यानाच्या अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याचे बळ दिगतो. या संगदानानं, या भिक्खू संघाला जे दानादी कर्म करणार आहात, त्या या कर्माच्या आधारावर जागरूकपणे आपल्याला आपली काया त्यागण्याचं जळ आणि नवा जन्म ग्रहण करण्याचं बळ याचं हे उत्पन्न, हा संग्रह उत्पन्न होते. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं, संघाची एकदा पुन्हा माफी मागून मी याच ठिकाणी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपल्या सर्वांचं मंगल भवतु, सब्बमंगलम भवतु, संगलंगम भवतु, सब्बमंगलम.